श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आज पुन्हा एक छानसं संक्रांतीचं डेकोरेशन आपण करणार आहोत. मैत्रिणींनो, यावर्षी संक्रांत एकादशीच्या दिवशी आली आहे. त्यामुळे दरवर्षी आपण जशी खिचडी दान करतो, खातो, तसं यावर्षी करता येणार नाही. तर त्याऐवजी आपल्याला तीळ दान करायचे आहेत. आणि लवकर उठून गंगाजल, गुलाबजल, गोमूत्र हे सगळं पाण्यात टाकून त्याच्याने स्नान करायचे, जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील. यावर्षीचा संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारीला दुपारी 3:13 सुरू होणार आहे आणि सूर्य मकर राशीत त्यावेळी प्रवेश करणार आहे. संक्रांतीचे वाहन यावेळी वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे आणि पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. गदा केशरी टिळा लावलेला आहे आणि ती कुमारी आहे. यावर्षी खाली बसलेली आहे आणि तिने जाईचे फूल हातात घेतले आहे आणि पायस ती घेत आहे. मोती धारण केलेले आहेत आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. यामुळे आपल्याला यावर्षी पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही आहे, कारण संक्रांतीने ते केलेले आहे. या डेकोरेशनमध्ये आपण पिवळे वस्त्र वापरले आहे, पण डेकोरेशनला चालणार आहे. तर आता बघू आपण किती छान आपलं डेकोरेशन तयार झालं आहे. 2 सूप घेतलेले आहेत आणि एका ह्याच्यात आपण ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि एका ह्याच्यात गोल्डन ज्वेलरी ठेवली आहे, जेणेकरून मॉडर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही गोष्टी आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सणाचा हाच तर उद्देश असतो की तुम्ही मॉडर्न व्हा, तुम्ही पुढे जावा, पण तुमच्या संस्कृतीला विसरू नकात. आपले पाय खाली जमिनीला घट्ट रोवले गेलेले पाहिजेत. आपण आपल्या संस्कृतीला अजिबात सोडलेलं नाही पाहिजे. त्यामुळेच आपण आपल्या इथून पुढच्या पिढीला या सगळ्या आपल्या सांस्कृतिक वारसा देऊ शकणार आहोत. तर आजचं हे डेकोरेशन आपलं बोलता बोलता पूर्ण झालेलं आहे. छानपैकी आपण दिवा लावला आहे आणि मला जी संक्रांतीची माहिती मिळाली मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा व्हिडिओच्या माध्यमाने प्रयत्न केलेला आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच वैविध्यपूर्ण रांगोळी आणि डेकोरेशन बघण्यासाठी श्रुतीज इको क्राफ्टला नक्की फॉलो करा. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. या माझ्या चॅनलवर तुम्हाला आपले प्रत्येक सण समारंभ याच्यावर आधारित वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण रांगोळी आणि त्याचं डेकोरेशनसुद्धा बघायला मिळणार आहे. तर चॅनलला नक्की फॉलो करा आणि मैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. याआधी देखील संक्रांतीचे अनेक व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तेही जाऊन नक्की बघा आणि यावर्षीची तुमची संक्रांत अगदी खास बनवा. कोणाची पहिली संक्रांत असेल आणि त्यावेळी तुम्ही असे छान छान डेकोरेशन केलेले असेल तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना खूप छान वाटणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.